शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावरून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केलाय। ते नेमकं काय म्हणालेले आहेत, त्यांनी नेमके कोणकोणते मुद्दे मांडलेले आहेत आपण पाहूया। ही अतिशय गंभीर घटना आहे। पुण्यात झालेली घटना ताबडतोबीने सरकारने काहीतरी व्यवस्था अशी केली पाहिजे। बलात्कारांचं प्रमाण वाढतंय, बलात्कार करून त्या महिलांच्यावर त्यांचे खून होणे, त्यांना मारून टाकणे, लहान बालकांच्या बाबतीतही बऱ्याच ठिकाणी असं होतंय। त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेच्या बद्दल फार मोठं प्रश्नचिन्ह तयार व्हायला लागले। पोलिसांचा समाजात धाक राहिला नाही, हे तेवढंच आता खरं। आपल्या पुणे शहरातल्या मुलीबाळी सुरक्षित नसतील, जे विद्येचं माहेरघर आहे, जे सुरक्षित पुणे, ह्याच्याकडे बघताना लोकांची नजर आता बदलत चाललेली आहे। विद्येचं माहेरघर सुरक्षित पुणे हे हरवत चाललंय। ह्याच्यामध्ये पोलिसांनी काळजी घेतली पाहिजे, गृह खात्याने काळजी घेतली पाहिजे। ह्याच्यामध्ये ही काळजी घेतली पाहिजे की पर डोकी किती पोलीस यंत्रणा पाहिजे आणि त्याच्यावर काम करून पोलिसांना अत्याधुनिक सुविधा ह्या गृह खात्याने पोहोचवल्या पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।